प्रत्येक 100 किलोमीटरला तुमची भाषा बदलते, प्रत्येक 100 किलोमीटरला पद्धत बदलत असते. पण तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी देवतेंची भाषा ही संस्कृतच राहते. त्याच्यामुळे संकल्प करत असताना आपण संस्कृतमध्ये संकल्प करतो. व संस्कृतमध्ये संकल्प काय तर मम. मम म्हणजे काय तर मी. ज्याप्रमाणे मराठीमध्ये आपण मी म्हणतो त्याप्रमाणे संस्कृतमध्ये मम. मी माझ्या कुटुंबासहित, माझ्या परिवारासहित, माझ्या काही गोत्रामध्ये जन्म झाला आहे, काही कुळामध्ये जन्म झाला आहे, त्याचा सगळ्याचा उल्लेख करून त्या यजमानांचं आडनाव, त्यांचं गोत्र, त्यांचं देव त्या ठिकाणी घेतलं जातं. त्याप्रमाणे एखादं बाळ जन्माला येतं, ते बाळ जन्माला नंतर त्याला आपण लसीकरण देत असतो. काही गोवर असेल, कांदणं असेल, हे लस दिली जाते. का तर भविष्यामध्ये त्याला ते होऊ नये म्हणून ती लस दिली जाते. त्याप्रमाणे शांतीचं असतं. मग हे शांती करत असताना काही ग्रहांचं पाठबळ कमी असतं. समज राहू आहे, शनी आहे, केतू आहे, हे पापग्रह आहे. मग ह्या पापग्रहांबरोबर काही चांगले ग्रह त्या ठिकाणी जर आले तर तो योग तयार होतो आणि त्या योगाचं त्या बाळावर येणाऱ्या भविष्याला त्याला त्रास होण्याची शक्यता असते. जसं की लहानपणी आरोग्याचे काही प्रॉब्लेम असतात, त्याच्यानंतर शिक्षण आहे, त्याच्यानंतर विवाह आहे, आपले काही व्यवसाय, नोकरी, बिझनेस हे आहेत, संतती आहे. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येऊ नये, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची संकट येऊ नये म्हणून या शांतिकर्म या ठिकाणी आपण केलं. अशी पद्धत आहे की श्रावण महिन्यात सत्यनारायण करतात, भाद्रपद महिन्यात सत्यनारायण करतात. ज्या वेळेला आपल्या ठिकाणी गौरींचं आवाहन असतं त्या दिवशी पण सत्यनारायणची पूजा करा. ते चुकीचं आहे? चुकीचं असं नाहीये, पण त्या दिवशी करू नये. ज्या देवतेला तुम्ही बोलवलेलं आहे त्या देवतेची पूजा करणं अपेक्षित असतं. गणपतीतच पूजा केली पाहिजे असं कुठेही उल्लेख शास्त्रामध्ये नाही. सत्यनारायणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करू शकता. हे व्रत आहे. व्रत तुम्हाला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला तुम्ही ते करू शकता. महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार, शमिका होसगे या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपल्याकडे आलेले जे पाहुणे आहेत ते वेदमूर्ती रोहन रामचंद्र सुमंत गुरुजी आहेत. ते पर्वती संस्थांमध्ये मुख्य पूजेला कार्यरत आहेत आणि ते आपल्याकडे आलेले आहेत हे आपलं भाग्य मी समजते. त्यांच्याकडून आपल्याला धार्मिक गोष्टींसाठी बरंच मार्गदर्शन आज मिळणार आहे. नमस्कार गुरुजी. नमस्कार. तुमचं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक स्वागत. गुरुजी, तुमचं शिक्षण गुरुकुल पद्धतीमध्ये झालेलं आहे. गुरुकुल पद्धत म्हणजे काय तर त्या ठिकाणी आता आमचे गुरुजी आहेत वेदशास्त्र संपन्न अग्निहोत्री पंडित गोविंद शास्त्री सोमेश्वर शास्त्री जोशी. हे मी सातारा या ठिकाणी माझं शिक्षण झालेलं आहे. या ठिकाणी ऋग्वेदाची पाठशाळा आहे. 4 वेद असतात आपल्यामध्ये, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. सकाळी 4 वाजल्यापासून दिनक्रम सुरुवात होतो. जे आता मुलं जातात शाळेमध्ये ती आणि तुमची गुरुकुल पद्धत काय असते? मग त्याच्यामध्ये वही पुस्तक वगैरे त्याचं शिक्षण पण असतं का? नाही, त्याच्यामध्ये पोथी असते आपली. ज्या काही मंत्रांचे, वेद मंत्रांचे काही पोथ्या असतात त्या पोथीतनं शिकवलं जातं. गुरुकुलामध्ये राहूनच आपल्याला हे शिक्षण होत असतं. फक्त दिवाळीला सुट्टी असते, इतर वेळी तुम्ही येऊ इतर वेळी नाही येऊ शकत आपण. वयाच्या किती वर्षी सुरू होतं तुमचं? 9व्या वर्षी शिक्षण सुरुवात होतं. एक वेद शिकायला 12 वर्षाचा कालावधी आहे. एक वेद शिकायला 12 वर्षाचा कालावधी आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऋग्वेदामध्ये दशग्रंथासहित त्या ठिकाणी शिकवलं जातं. सामान्य मी आहे आणि मला अनेक प्रश्न पडलेले आहेत. बरोबर. पहिली गोष्ट, देव्हारा असतो प्रत्येकाकडे. त्या देव्हाऱ्यामध्ये काहींच्या घरी 4 मूर्त्या असतात, अनेक फोटो असतात. काहींच्याकडे अगदी 10-12 मूर्त्या असतात, 3-4 फोटो असतात. नक्की देव्हारा कसा असावा आणि त्याच्यात किती मूर्त्या असाव्या आणि कुठल्या देवतेच्या असाव्यात? याच्यामध्ये पहिल्यांदा देव्हारा ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला तो सागवानाचा असावा किंवा लाकडी असावा. बरं. कारण देवावर वजन नसावं. तुम्ही संगमरवरीचा वगैरे बनवता त्यापेक्षा लाकडी देवारा बनवावा. त्याच्यामध्ये देव असताना पहिल्यांदा गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा
आणि आपल्या कुलदेवतेचे कुलदेवीचे टाक असे हे देवता असाव्यात. याच्यामध्ये शंख आणि घंटी या पण गोष्टींना तेवढंच महत्व दिलेलं आहे. गुरुजी, रोजच पूजा केली पाहिजे की नाही? कारण बऱ्याच महिलांना किंवा पुरुषांना वेळ मिळत नाही, मग ते म्हणतात आम्ही आठवड्यातनं एकदा पूजा करतो. मग ते योग्य की अयोग्य? नाही, हे अयोग्यच आहे. रोज पूजा करणे हे योग्य आहे. देवांना रोज स्नान घालणे, दिवा उदबत्ती करणे हे योग्य आहे. म्हणजे कुलदेवता आणि ग्रामदेवतेमध्ये फरक काय? आणि कुलदेवतेचं आपल्या काय देवाऱ्यामध्ये असावी का? कुलदेवतेचे टाक देवाऱ्यात असावेत. ह्याच्यामध्ये काय आहे की एक कुलदेवीचा आणि एक देवाचा असे 2 टाक आपल्या देवाऱ्यात असावेत. ज्या वेळेला पूर्वी एक पद्धत होती की एकत्र कुटुंब होतं. बरोबर. या एकत्र कुटुंबामध्ये तिथं देवघर असायचं, ते देव असायचे त्या ठिकाणी. पण ज्या वेळेला तुमची चूल बदलते, हे ज्या वेळेला तुम्ही जिथं राहायला जाताल तिथं तुमचे देव असावेत. पण मग गुरुजी, मला प्रश्न असा आहे की एक कुटुंब आहे, 2 भाऊ आहेत, एकाकडे जर पूर्ण टाक आहेत चांदीचे केलेले आणि दुसरा भाऊ जर वेगळा झाला तर प्रत्येक जण असं म्हणणार ना एका घरी आहे दुसऱ्या नाही. ज्या वेळेला तुम्ही वेगळे होता, याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे चूल बदलली की तुमचं सगळं या ठिकाणी डिवाइड होतं. मग ते एकाकडे आहे तोच करतोय, मग त्याचं फळ त्यालाच मिळत असतं. त्याचं फळ तुम्हालाही मिळालं पाहिजे. आणि कुलदेवता आणि ग्रामदेवता याच्यामध्ये 2 विषय आहेत. ग्रामदेवता म्हणजे काय आणि कुलदेवता म्हणजे काय? तर कुलदेवता म्हणजे जे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांना 3.5 शक्तिपीठापैकी कुलदेवी आहे. जसं की तुळजापूर असेल, कोल्हापूर असेल, माहूरची देवी आहे रेणुका माता. तर ह्या देवी कुलदेवी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आहेत. बरोबर. मग याच्यामध्ये पूर्वी प्रत्येकाला तिथे जायला जमेल असं नव्हतं, म्हणून त्यांनी ग्रामदेवतेची त्या ठिकाणी स्थापना केलेली असायची. म्हणून मग लोक त्या ठिकाणी रोजचं दर्शन घ्यायला जात असायचे. पण याच्यामध्ये 6 महिन्यात एकदा आपल्या कुलदेवतेला ग्रामदेवतेला जायला सांगितलेलं आहे. देवाला जे काही अपेक्षित आहे ते त्या ठिकाणी द्यायचं आहे. 6 महिन्याला तुम्हाला जरी नाही जमलं तरी वर्षातनं एकदा का होईना आपल्याला कुलदेवतेला जाणं गरजेचं आहे. बरं, त्याचं काय त्याचे इफेक्ट असतात? आता कुलदेवीचं जर म्हणताल तर कुलदेवीचं असं असतं की तुम्ही दरवर्षी सुवासिनीनी त्या कुलदेवतेला साडी म्हणा, ओटी म्हणा, नारळ, हळदी कुंकू हे सगळं देणं त्या ठिकाणी देवीला अपेक्षित असतं. त्या घरामध्ये कधीही धन, पैसा, त्याच्यानंतर येणाऱ्या सुना किंवा लक्ष्मी याच्यामध्ये कुठेही त्रास होत नाही. बरं. आता लोक फक्त लग्न ठरलं तरच जातात असं नाहीये. दरवर्षी आपल्या कुलदेवतेला आणि सहकुटुंब जायला सांगितलेले. कुठलंही धार्मिक कार्य असू द्या, म्हणजे आपलं वास्तुशांती असेल, घरामध्ये सत्यनारायणाची पूजा असेल, तर हे करण्याच्या आधी आपण 2 विडे काढलेले असतात. एक कुलदेवतेच्या नावाचा आणि एक कुलदेवीच्या नावाचा, आणि तिथूनच आपण कार्याला सुरुवात करतो. पूर्वी ज्यावेळेला आपलं घर गावामध्ये वगैरे होतं त्यावेळेला सगळ्या ग्रामदेवतेला, कुलदेवतेला सगळ्यांना नारळ, ओटी वगैरे ठेवलं जायचं आणि मग कार्यक्रमाला सुरुवात व्हायची. पण आता हे शक्य नसतं. मग त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये देवांचे टाक असतात, देवांचे फोटो असतात. पहिल्यांदा आपण त्यांना विडे ठेवतो, त्यांचे आशीर्वाद घेतो आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करतो. आता बोलताना तुम्ही वास्तुशांतीचा उल्लेख केला. वास्तुशांत का करावी घरामध्ये? वास्तुशांती, वास्तूवर होणारा संस्कार म्हणजे वास्तुशांती. याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेला घर बांधता, एखादी वास्तू तुम्ही ज्यावेळेला बांधत असता, ती वास्तू बांधत असताना ती खालची जागा, ती जागा कुठून आली आहे, कोणाची आहे, त्या जागेमध्ये पूर्वी काय ठेवलेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं. मग ती जागा बांधत असताना त्या ठिकाणी वास्तुपुरुषाला खणलं जातं. त्या ठिकाणी भूमिमातेला खणत असताना त्या ठिकाणी त्याचे काही अवयव छेदन झालेले असतात. काही जिवंत पाण्याचे झरे असतात, ते बंद झालेले असतात. काही विहिरी बुजवल्या जातात. काही दैवी वृक्ष असतात. दैवी वृक्ष म्हणजे काय की ज्या वृक्षामध्ये देवाचा अंश असतो. जसं की वड आहे, उंबर आहे, पिंपळ आहे, खैर आहे, ही सगळी दैवी वृक्ष आहेत. आणि ज्यावेळेला ही दैवी वृक्ष आपण काढतो त्यावेळेला त्या ठिकाणी वृक्षच्छेदन नावाचा विधी आपल्याला करायला सांगितलेला असतो. हा विधी करून मग ती जागा पूर्ण रिकामी करून मग त्याच्यावर वास्तू बांधायला सांगितली. त्यावेळेला ही वास्तू बांधली जाते. त्या ठिकाणी
काही पक्ष्यांची घरटी असतात, सापाचं वारुळ असतं, मुंग्यांचं वारुळ असतं, हे सगळं आपण काढून आपण आपली वास्तू उभी केलेली असते. तर मग याचे काही दोष हे आपल्या वास्तूला लागलेले असतात. त्या जागेमध्ये पूर्वी काय असतं, काही ठिकाणी स्मशानभूमी असते, काही ठिकाणी ओढा असतो, मग याचे सगळे दोष त्या वास्तूला लागलेले असतात. म्हणून मग वास्तूवर होणारा संस्कार म्हणजे वास्तुशांत. ती वास्तू पूर्ण शांत झाली पाहिजे. त्या ठिकाणी वास्तुपुरुष नावाचा राक्षस देवत आहे, पण त्याला त्या ठिकाणी राक्षस म्हणलेलं आहे. तर त्या ठिकाणी ती आग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्याला ठेवायला सांगितलेली आहे. आता लोकांची कन्सेप्ट काय झाली आहे की किचनच्या खाली वास्तू ठेवायची, पण पूर्वी ज्यावेळेला वास्तू बांधत होते त्यावेळेला वास्तूची पूर्ण सुरुवात पूर्वेला दरवाजा असावा, आग्नेयला किचन असावं, आणि तर आग्नेयला जर किचन आलं तर त्या खाली ती वास्तूची प्रतिमा आपल्याला ठेवायला सांगितलेली असते. आग्नेय कोपरा कोणता, तर पूर्व आणि दक्षिणेच्या मधला कोपरा हा आग्नेय कोपरा आहे. त्या ठिकाणी वास्तू ही देवता ठेवायला सांगितलेली असते. आता ही वास्तू बांधत असताना याच्या लागणारं साहित्य म्हणजे विटा असतील, सिमेंट असेल, त्याचे जे काही कामगार वर्ग असतील, हे कुठून आले काय आले हे आपल्याला माहिती नसतं. प्रत्येकाचं काम प्रत्येक जण करत असतो, पण हे बांधत असताना त्याची मनातली भावना काय आहे, ती जी वास्तू आहे, तो जो काही रिकामी जागा आहे त्याच्यावर काही वाद आहेत, याच्यावर सुद्धा काही गोष्टी ठरल्या जातात. त्याच्यावर काही देव असतात, शेंदूर लावलेल्या काही देवता असतात, जसं की म्हसोबा असेल, काही देवी असतील. तर ह्या देवतेंना आपल्या जागेचं रक्षण करत्या देवता आहेत. मग ह्या देवतेंना आपल्याला असं काढता येत नाही, त्यांची पहिल्यांदा आज्ञा घ्यावी लागते, आणि मग त्या ठिकाणी ती देवता अघोर होम करून ती देवता काढली जाते, आणि मग त्या देवतेचं मंदिर दुसरीकडे बांधून आपली वास्तू त्या ठिकाणी उभी केली जाते. इतका त्याचा इफेक्ट असतो, आणि म्हणून म्हणतात का लोक घरात आल्यानंतर आम्हाला काही वस्तू निर्जीव असतात, काही वस्तू सजीव असतात. निर्जीव वस्तू म्हणजे काय, तर एखाद्या वास्तूमध्ये तुम्ही जर गेला तर तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी जाणवतात, वास्तू अशा भकास जाणवतात. त्या वास्तूमध्ये तुम्हाला कुठली देवपूजा करायची इच्छा होत नाही, त्या वास्तूमध्ये तुम्हाला जास्त कालावधी घालवण्याची इच्छा होत नाही. ती वास्तू निर्जीव वास्तू आहे. आणि सजीव वास्तू म्हणजे काय, तर त्या वास्तूमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं. हे सगळ्यांना जाणवत असतं, म्हणजे फक्त गुरुजींनाच जाणवतोय असा भाग नाही, हे सगळ्यांना जाणवतं. काही लोकांना असं होतं की कधी या घरातनं मी बाहेर जातोय. ती वास्तू पॉझिटिव्ह कधी होते, तर काही मंत्रांचे उच्चार त्या ठिकाणी केले जातात, काही ठिकाणी पंचगव्य शिंपडलं जातं. पंचगव्य म्हणजे काय, तर पंचगव्य म्हणजे गायीपासून 5 द्रव्य बनतात: शेण, गोमूत्र, दही, दूध आणि तूप. हे मंत्राद्वारे त्या ठिकाणी एकत्र केलं जातं. एकत्र करून हे त्या ठिकाणी त्या वास्तूमध्ये शिंपडलं जातं, त्याला म्हणायचं पंचगव्य. एक प्रश्न आहे गुरुजी, सत्यनारायणची पूजा घरामध्ये करतात, सर्रास करतात, पण मग ती ठराविक महिन्यांमध्येच करावी का, आणि त्याचा काय खरं तर उपयोग असतो? आता या प्रश्नाला एक आत्ता प्रश्न आहे की वास्तुशांतीमध्ये सुद्धा सत्यनारायणची पूजा करू नये. बर. कारण वास्तूवर होणारा संस्कार ही वास्तुशांती आहे. बरोबर. वास्तूचा जन्म हा राक्षस कुळात झालेला आहे. मग त्या ठिकाणी वास्तुशांत करत असताना आपण त्या देवतेला तिथं देवतेचं स्थान दिलेलं आहे, त्यांचं आवाहन पूजन करून आपण त्या ठिकाणी पूजा करत असतो. याच्यामध्ये काही लोकांचं असं की बाबा वास्तुशांत करत असताना सत्यनारायणची पूजा पण करावी, पण सत्यनारायण पूजा हे एक व्रत आहे. हे व्रत तुम्ही कधीही केव्हाही करू शकता. 12 महिन्यामध्ये तुम्ही सत्यनारायणची पूजा ही तुम्ही कधीही करू शकता. याच्यामध्ये वास्तू ही राक्षस कुळातली आहे आणि सत्यनारायण हे विष्णू स्वरूपी देवता आहे. तर देवांचं आणि राक्षसांचं कधी जमत नाही. मग त्या घरामध्ये बाबा कलह होणे, क्लेश होणे याची शक्यता या ठिकाणी असते. म्हणजे सत्यनारायणची पूजा घातल्यामुळे म्हणून वास्तुशांत आणि सत्यनारायण एकत्र करू नये, नाही काही गोष्टी एकत्र करू नये. आपल्याकडे पद्धत आहेच याची की काही झालं तरी बाबा सत्यनारायणची पूजा करावी. कुठलंही चांगलं कार्य झालं की सत्यनारायण. तर ज्या वेळेला तुम्ही नवीन घर घेता त्यावेळेला वास्तुशांती करताच तुम्ही, पण त्याच्यामध्ये जर वास्तुशांतीचे मुहूर्त नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही कलश पूजन करू शकता. ग्रहप्रवेश आपण त्याला असं नाव दिलेलं आहे. मग हे ग्रहप्रवेश करत असताना सत्यनारायण करू शकता, पण नवीन घरामध्ये तुम्ही सत्यनारायणची पूजा नुसती करू शकत नाही. सत्यनारायण हा श्रावणातच करायचा असतो किंवा मार्गशीर्ष मध्येच करायचा असतो, असं काही आहे का त्याचा नियम?
सत्यनारायणाची पूजा करत असताना त्याला कुठलाही नियम नाहीये. व्रत करत असताना तुम्हाला व्रताला कोणत्याही प्रकारचा नियम नाही. श्रावण महिना भगवान शंकरांसाठी सांगितलेला आहे. बरोबर. त्या ठिकाणी तुम्ही शंकरांची पूजा करू शकता, शंकरांची उपासना करू शकता. त्या ठिकाणी तुम्ही रुद्राचे काही अभिषेक असतात ते करू शकता, लघुरुद्र करू शकता. हे जी तुम्हाला शंकरांची सेवा करायची आहे ती तुम्ही त्या महिन्यात करू शकता. श्रावण महिन्यामध्ये शंकरांची उपासना करावी, भाद्रपद महिन्यात गणपतीची उपासना करावी, अश्विन महिन्यामध्ये देवीची उपासना करावी, नवरात्र असतं, त्यानंतर पितृपक्ष असतो. याच्यामध्ये प्रत्येक देवतेची उपासना ही करायला सांगितलेली असते. चातुर्मास असतो, चातुर्मास म्हणजे 4 महिन्यात प्रत्येक देवतेची आपल्याला आराधना करायला सांगितलेली असते, प्रत्येक देवतेची उपासना करायला सांगितलेली असते. पण आपल्याकडे अशी पद्धत आहे की श्रावण महिन्यात सत्यनारायण करतात, भाद्रपद महिन्यात सत्यनारायण करतात. ज्या वेळेला आपल्या ठिकाणी गौरींचं आवाहन असतं त्या दिवशी पण सत्यनारायणाची पूजा करा. ते चुकीचं आहे? चुकीचं असं नाहीये, पण त्या दिवशी करू नये. ज्या देवतेला तुम्ही बोलवलेलं आहे त्या देवतेची पूजा करणं अपेक्षित असतं. आणि तुम्ही गणपतीची जर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे तर तुम्ही गणपतीची सेवा करू शकता. त्या ठिकाणी अथर्वशीर्ष म्हणू शकता, गणपतीचा जप करू शकता. गणपतीला जेवढी तुमच्याकडनं सेवा करता येईल तेवढी तुम्ही सेवा केली तर तुम्हाला त्याचा फरक तुमच्यावर पडत असतो. अच्छा, म्हणजे त्यावेळी सत्यनारायण घातलं नाही तरी चालणार आहे? चालणार. पण ते पूजा करतात ही आपल्याकडची पद्धत आहे. बरं. मागून ज्या काही पद्धती पडलेल्या आहेत त्या सगळ्या पद्धती आहेत. पण नवरात्र गणपतीतच पूजा केली पाहिजे असं कुठेही उल्लेख शास्त्रामध्ये नाही. सत्यनारायणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करू शकता. हे व्रत आहे. व्रत तुम्हाला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला तुम्ही ते करू शकता. वर्षभरामध्ये तुम्ही कुळधर्म, कुळाचार, श्राद्ध हे करणं अपेक्षित असतं. आपल्या घरामध्ये इतरांची कर्म जर त्या ठिकाणी तुम्ही करता त्या ठिकाणी आपली पुढची संतती त्याच्यावर डिपेंड असते. अच्छा, मग आता हा प्रश्न मला घ्यायची इच्छा झाली आहे गुरुजी. तुम्ही पितरांचा काढलेला आहे विषय, हा पितरांना नैवेद्य दाखवण्याचा असा पर्टिक्युलर कुठला टायमिंग असतो का? जेव्हा व्यक्ती जाते किंवा काही खाऊ शकत नाही बऱ्याच गोष्टी, म्हणजे जेव्हा आजारी असताना, मग नंतर ते गेल्यानंतर पंचपक्वान्नाचं आपण ताट करतो, मग ते कुठेतरी मनाला वाईट वाटतं की जेव्हा जिवंत होता माणूस तेव्हा ते खाऊ शकलं नाही किंवा त्याला कोणी दिलं नाही आणि नंतर एवढं हे सगळं करणं गरजेचं आहे का? मग याच्यामध्ये पहिला तुम्ही जो प्रश्न विचारला की श्राद्धाची वेळ काय असावी किंवा पितरांचा काळ काय आहे, याला अपरन्न काळ असं म्हणलेलं आहे. साधारण 12 ते 4 हा अपरन्न काळ आहे. तर ह्या काळामध्ये श्राद्ध कर्म केली जातात. बर. याच्यामध्ये श्राद्ध कर्म आपलं ज्या वेळेला 1 वर्ष असतं त्यावेळेला त्यांचा 1 दिवस असतो. आणि तुम्ही म्हणलात की या ठिकाणी माणूस जिवंत असताना त्याला कोणीही विचारत नाही, गेल्यानंतर त्याचे श्राद्ध कर्म करतात किंवा एक पंचपक्वान्नाचा त्याला नैवेद्य वगैरे दाखवला जातो. बरोबर. जिवंत असताना माणसाला माणुसकी म्हणून घरातले असतील किंवा शेजारचे असतील तर माणुसकी म्हणून त्याला जेवायला देऊ शकतात, त्याला पाणी देऊ शकतात. पण ती व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या घरातलीच मंडळी किंवा त्यांचा मुलगा असेल त्यांनाच तो अधिकार असतो श्राद्ध करायचा. आणि ते केल्यानंतर त्याची पुढची पिढी त्याच्यावर डिपेंड असते. श्राद्ध कर्मामध्ये जर तुम्ही पहिल्या वर्षी श्राद्ध नाही केलं, दुसऱ्या वर्षी नाही केलं, आपल्याकडे आता पद्धत आहे, लोकांनी काही पद्धत पाडलेली आहेत की बाबा 3 वर्ष श्राद्ध केलं आम्ही, 5 वर्ष श्राद्ध केलं, तर ही गोष्ट चुकीची आहे. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत श्राद्ध आपल्या आई वडिलांचं करायला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये काही जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही काशीला जाऊन श्राद्ध केलंय, मग आम्हाला आता श्राद्ध करायची काय गरज आहे. पण असं होत नाही. काशीला श्राद्ध केल्यानंतर तुमच्या पितरांना मुक्ती मिळते, पण म्हणून तिथे श्राद्ध थांबवायचंय असं नाहीये. ते श्राद्ध तुम्हाला दरवर्षी त्या तिथीला करणं अपेक्षित आहे. जर एखाद्या व्यक्तीला आपण ताटभर जेवण दिलं आणि महिनाभर त्याला उपाशी ठेवला तर चालणार आहे का ते? हे नाही चालू शकत. गुरुजी, मार्गशीर्ष महिना आलेला आहे आणि बऱ्याच सुवासिनींचा असा प्रश्न आहे जे वर्षानुवर्ष त्या नारळाची पूजा करतात, देवी नारळाला पूर्ण सजवून देवीचं रूप तयार करतात. आणि आता मध्येच एक असं ऐकायला मिळते की नारळाची पूजा करू नये कारण स्त्री तत्वामध्ये ते येत नाही, असं त्यांचं मत आहे. ते कितपत खरं आहे? याच्यामध्ये
नारळाची किंवा कलशाची ज्या वेळेला आपण स्थापना करतो त्या ठिकाणी कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्रस्माश्रिता असा मंत्र आहे. ज्या कलशाची तुम्ही स्थापना करताय त्या कलशामध्ये आपल्याला 7 नद्यांचं आवाहन पूजन केलेलं असतं. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. त्या ठिकाणी आपण त्या कलशाची स्थापना करून नद्यांचं आवाहन 4 वेदांचं आवाहन करून त्या ठिकाणी त्याच्यावर नारळाची स्थापना केली जाते. आणि नारळाच्या स्थापनेपेक्षा आपण पाण्याची पूजा करत असतो. तुम्हाला कुठल्याही सगळ्या देवांची ज्यावेळेला पूजा करायची असते त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये पाण्याची पूजा करायला सांगितलेली असते. का तर आपोवळी सर्वा देवता हा सगळ्या देवतेंचा वास कुठं असेल तर तो पाण्यामध्ये आहे. म्हणून मग पूर्वीपासून ती पद्धत आलेली आहे की कलशाची स्थापना करून त्याच्यामध्ये आंब्याचा ढाळा, दुर्वा, सुट्टे पैसे, सुपारी हे घालून त्याच्यावर नारळ ठेवून आपण त्याच्यावर पूजा करू शकतो. आपण त्या पाण्याची पूजा करत असतो. त्याच्यामुळे तिथं स्त्रीलिंगी पुल्लिंगी हा शब्द कुठेही येतच नाही. अच्छा. त्याच्यावर तुम्ही देवीचं आवाहन करू शकता, देवतेंचं आवाहन करू शकता, कोणत्याही देवाचं आवाहन नारळ आणि सुपारीवर तुम्ही करू शकता. म्हणजे गुरुवारची जी पूजा आता सगळ्या भगिनी करणार आहेत तर त्या नारळाला त्यांनी कलश मांडून त्या ठिकाणी त्याच्यावर नारळ ठेवून त्याच्यामध्ये आंब्याचा ढाळा, दुर्वा, सुट्टे पैसे, खाली गव्हाची राशी घालून त्या ठिकाणी ठेवून त्याची देवीची आवाहन, देवीचं पूजन त्या ठिकाणी त्यांनी केलं तरी चालणार आहे. गुरुजी वाढदिवसाच्या वेळी किंवा इतर वेळी औक्षण करतात तर ते त्याच्या मागचं काय कारण आहे आणि ती जी आम्ही करतो औक्षण करतो ती पद्धत बरोबर आहे का? आणि त्यात आणखीन एक प्रश्न की तो दिवा लावतो त्यावेळेस 2 वातीच लावायच्या असतात का? याच्यामध्ये औक्षण म्हणजे काय तर औक्षण करत असताना ज्या व्यक्तीचं आपण औक्षण करतोय त्याचं आयुष्य वाढत असतं. औक्षण ज्या वेळेला करता तुम्ही त्याच्यामध्ये 2 दिवे असावे. त्या 2 दिव्यांमध्ये एक तुपाचा असावा, एक तेलाचा दिवा असावा. बरं. देवाचं ज्या वेळेला तुम्ही औक्षण करता त्यावेळेला तुपाचा दिवा असावा आणि माणसांचं ज्या वेळेला तुम्ही औक्षण करता त्यावेळेला तेलाचा दिवा असावा. हे औक्षण करत असताना त्याच्यामध्ये सोन्याची अंगठी असावी, त्याच्यामध्ये सुपारी असावी. त्याचं काय कारण त्याच्या मागचं? सोन्याची अंगठी म्हणजे त्या माणसाचं आयुष्य सोन्यासारखं व्हावं. बरं. आणि सुपारीचं जे झाड असतं हे सुपारीचं झाड उंच असतं. मग तशी तुम्ही आयुष्यामध्ये भरारी घ्यावी, तुम्हाला आयुष्य चांगलं प्राप्त व्हावं ह्यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणाचा वाढदिवस असेल, कोणी बाहेर गेलं असेल, घरी येणार असेल त्यावेळेला औक्षण करायला या ठिकाणी सांगितलेलं असतं. कुठलंही औक्षण करताना पहिल्यांदा देवांचं औक्षण करायचं. म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी? हो, वाढदिवसा दिवशी सुद्धा पहिल्यांदा देवाचं औक्षण करायचं आणि मग माणसांचं औक्षण करायचं. मग त्यावेळी ते दोन्ही दिवे ठेवायचे? त्यावेळेला दोन्ही दिवे ठेवायचे किंवा तुपाचा दिवा काढून तुम्ही त्या ठिकाणी तेलाच्या दिव्याने जरी औक्षण केलं तरी ते चालण्यासारखं असतं. हो, तेलाचं औक्षण करताना 2 वाती असावे. काय त्याच्या मागे कारण? आणि तुपाचं औक्षण करताना एक सिंगल वात त्या ठिकाणी अपेक्षित असते. कारण असं आहे की तो दिवा व्यवस्थित बाबा चालावा, हा त्याच्यामध्ये तो विजू नये, कारण सिंगल वात असते. पर्टिक्युलर वेगळं काही कारण नाही. मूल जन्माला आल्यानंतर त्याची पत्रिका किती दिवसात पाहायची असते आणि दुसरी गोष्ट काही शांती असतात सांगितलेल्या, तर मग त्या कशासाठी असतात आणि त्याचा काय उपयोग होतो आणि केव्हा करायच्या असतात? याच्यामध्ये शांती ही 12व्या दिवशी करायला सांगितलेली असते. 12व्या दिवशी त्या बाळाची पत्रिका काढायची आणि त्यावेळेला शांती करायला सांगितलेली असते. पण त्यावेळेला सिच्युएशन, बाळाची तब्येत, आईची तब्येत हे बघून आपण एकतर 12व्या दिवशी नाही तर 6व्या महिन्यात शांती करायला सांगितलेली असते. शांती कर्म म्हणजे काय तर पंचांगाचे 5 अंग आहे. तिथी, वार, योग, नक्षत्र आणि करण. याच्यामध्ये काही तिथी रिक्त असतात, मग त्या तिथींना शांती करायला सांगितलेली असते. जसं की कृष्ण चतुर्दशी आहे, अमावस्या आहे, या तिथीला शांती करायला सांगितलेली आपल्याला आहे. याच्यामध्ये कुंडलीमध्ये काही योग असतात. चंद्र राहू
सूर्य केतू हे ग्रहण योग आहेत. तर या ग्रहण योगांना पण काही शांती करायला सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये करण विष्टीकरण आहे, वैधृती योग आहे. ह्या योगांच्या शांती आपल्याला करायला सांगितलेले असतात. मग शांती करणे म्हणजे काय? तर शांती करणे म्हणजे ती व्यक्ती शांत होणे असा भाग नाहीये याच्यामध्ये. शांती आणि शांत हे दोन वेगळे शब्द आहेत. मराठीमध्ये शांत होणे आणि संस्कृतमध्ये शांती करणे हे दोन्ही शब्द पूर्ण वेगळे आहेत. याच्यामध्ये शांती करत असताना त्या ग्रहांचं बळ त्या ठिकाणी बघितलं जातं. ज्याप्रमाणे एखादं बाळ जन्माला येतं, ते बाळ जन्माला नंतर त्याला आपण लसीकरण देत असतो. बरोबर. काही गोवर असेल, कांदणं असेल, हे लस दिली जाते. का तर भविष्यामध्ये त्याला ते होऊ नये म्हणून ती लस दिली जाते. त्याप्रमाणे शांतींच असतं. मग हे शांती करत असताना काही ग्रहांचं पाठबळ कमी असतं. समज राहू आहे, शनी आहे, केतू आहेत, हे पापग्रह आहेत. मग ह्या पापग्रहांबरोबर काही चांगले ग्रह त्या ठिकाणी जर आले तर तो योग तयार होतो आणि त्या योगाचं त्या बाळावर येणाऱ्या भविष्याला त्याला त्रास होण्याची शक्यता असते. जसं की लहानपणी आरोग्याचे काही प्रॉब्लेम असतात, त्याच्यानंतर शिक्षण आहे, त्याच्यानंतर विवाह आहे, आपले काही व्यवसाय, नोकरी, बिझनेस हे आहेत, त्यानंतर पुढे जाऊन संतती आहे. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येऊ नये, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची संकट येऊ नये म्हणून या शांतिकर्म या ठिकाणी आपण करतो. पण याचा खरंच परिणाम होतो गुरु? याचा परिणाम होत असतो, कारण की त्या ग्रहांचं पाठबळ वाढवलं जातं. पण मग मध्ये जर 50व्या वर्षी एखाद्या माणसाला वाटलं अरे माझी शांती कधी केलेलीच नाहीये पत्रिका पाहून, मग त्यांनी केल्यानंतर त्याचा इफेक्ट मिळतो ना. पण त्याचा इफेक्ट मिळायला थोडासा कालावधी जातो. लहान मूल ज्यावेळेला असतं त्यावेळेला 12व्या दिवशी त्याच्या मागे कुठल्याही प्रकारचं पाप, कुठल्याही प्रकारचं पुण्य त्याच्या मागे नसतं. जसं जसं त्याचं वय वाढत जातं त्याप्रमाणे त्याच्या मागचं पाप पुण्य वाढलेलं असतं. मग त्याप्रमाणे तुम्ही शांती केल्यानंतर त्याचं फळ किंवा त्याचा इफेक्ट जो काही असतो हा त्याप्रमाणे त्याला मिळत जातो. याच्यामध्ये बसणारे यजमान किंवा करणारी व्यक्ती किती श्रद्धावान आहे ही आपण गोष्टी त्याला ग्राह्य धरल्या जातात. श्रद्धावान लभते फल म्हणजे काय तर त्या व्यक्तीची जेवढी श्रद्धा आहे तेवढंच त्याला फळ मिळणार आहे. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं, तुम्ही तुमच्या मुलांना सांगितलं की गणपतीला नमस्कार करा, आई वडिलांनी सांगितलं म्हणून आम्ही नमस्कार करतोय, हे चुकीचं आहे. तुम्ही श्रद्धेने ज्यावेळेला तुम्ही त्या शांतीला बसताल किंवा त्या देवतेला नमस्कार करताल त्यावेळेला तुम्हाला त्याचं फळ 100% मिळणार आहे. देवाला तुम्ही 1000 प्रदक्षिणा मारून जेवढं फळ मिळत नाही तेवढं तुम्ही मनापासून जेवढं करताल तेवढं त्या गोष्टीचं फळ तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. गुरुचरित्राचं पारायण महिलांनी केलं तर चालतं का? नाही. याच्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण किंवा काही जप असतात हे महिलांनी करू नये. का तर याचा इफेक्ट त्यांच्यावर किंवा त्यांच्या संसारावर पडण्याची शक्यता असते. याचा इफेक्ट वैवाहिक जीवनावर होण्याची शक्यता असते. गुरुचरित्रामध्ये काही वेदोक्त अक्षर आहेत, काही मंत्र आहेत, तर ते स्त्रियांनी उच्चारू नये. त्याचा साईड इफेक्ट होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही गुरुचरित्र, गुरु सारामृत म्हणून पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकता, त्याचं पारायण करू शकता. स्वामींचं चरित्र आहे त्याचं तुम्ही पारायण करू शकता. दरवाजाच्या बाहेर बऱ्याच जणांचं मी पाहते की नजर लागू नये म्हणून काय काय वेगवेगळ्या वस्तू बांधलेल्या असतात, तर ते कितपत खरं आहे आणि काय बांधायचं असतं? याच्यामध्ये तुमचं मेन दरवाजा जो असतो त्यातून तुम्ही ज्यावेळेला आत येता त्यावेळेला त्या आत येणाऱ्या माणसाची मानसिकता काय आहे तर ती बदलावी त्यासाठी म्हणून कोहळं बांधलं जातं. त्या कोहळ्यावर स्वस्तिक काढून कुंकवाने स्वस्तिक काढायचंय आणि ते कोहळं आपल्या दरवाजामध्ये दर्शनीय भागामध्ये बांधायला सांगितलेलं आहे. दर्शनीय भाग म्हणजे काय की त्याच्यावर नजर आपली पडली पाहिजे. अच्छा, मग ते पूर्ण वर बांधतात वगैरे ते चुकीचं आहे? वरती बांधलं तरी चालणार आहे पण दरवाजात दर्शनीय. काही लोक आतून बांधतात, काही लोक दरवाजाच्या आतून बांधतात. आतून न बांधता बाहेरून बांधायचे.
हे जे तुम्ही म्हणतात नजर लागू नये म्हणून ते बांधायचं, तर तुम्हाला कसं कळतं की ते नजर लागली की नाही लागली आहे? त्याच्यावर काही इफेक्ट होतो का? याच्यामध्ये कोहळं जे असतं हां हां. हे ज्या वेळेला तुम्ही बांधता, जर तुमच्या घराला एखादी नजर लागली आहे किंवा घर वास्तूचे काही दोष आहेत, तर ते कोहळं जे असतं हे तुमचं 2 किंवा 8 दिवसात खराब होतं. असं होतं आणि होतं. जर ते खराब नाही झालं तर त्या वास्तूला दोष नाही. असं कोहळं जे आहे हे वर्षानुवर्ष तसंच राहतं. त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा कुठल्याही प्रकार खराब होत नाही. ज्या वेळेला तुमच्या घरावर काही संकट असतं, काही बाधा असतात, त्यावेळेला मात्र ते कोहळं खराब होतं आणि त्यावेळेला ते कोहळं आपण पाण्यात सोडायचे. कुठेही इतरत्र न टाकता ते कोहळं पाण्यामध्ये सोडून द्यायचे आणि दुसरं कोहळं शनिवारी किंवा अमावस्येला त्या ठिकाणी परत ते बांधायचे. आणि कशात बांधायचं असतं? कुठल्या कलरच्या कापडात? लाल कापडामध्ये शक्यतो बांधावं. हां हां. याच्यामध्ये जर तुमच्या वास्तूला दोष असेल तर मग मात्र पांढऱ्या कापडामध्ये त्यांनी बांधायला सांगितलेलं आहे. न संपणारा विषय आहे आणि त्याची क्युरिओसिटी आणखीन वाढतच जाते असा विषय आहे आणि खूप छान वाटते तुमच्याशी गप्पा मारून. आणि दुसरी गोष्ट मला प्रेक्षकांना सांगायचे, गुरुजींचा ते वेदमूर्ती तर आहेत, शिवाय त्यांचा अभ्यास ज्योतिषशास्त्रामध्ये पण आहे. ते ज्योतिष विशारद आहे. त्याच्यासाठी आपण त्यांना पुन्हा इथे आमंत्रित करणार आहोत त्या विषयासाठी. गुरुजी, आता तुम्ही आलात, बरंच कुलाचार कुलधर्म समजावून सांगितले, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.